30 तारखेला मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे काहीच आदेश महापालिकेकडून पण काही सुनावणी नाही ठेवले आणि काय आदेश नाही काढले किंवा अन्य कोणत्या एखाद्या प्राधिकरणाकडून बुद्ध रूपाची बेकायदेशीर हटवणे आणि बौद्ध स्तूप भीमा कोरेगाव प्रतिकृती आणि 42 झाडं आहे ना मुळासहित काढून तोडून फेकून दिली. पूर्ण असे हुकुमशाहीने त्यांची ते 70-80 या ठेकेदाराकडून सर्व खासगी त्यांची ते गुंड प्रवृत्तीचे लोक पोलीस लोक तर गन घेऊन आले, गन बंदुकी घेऊन. हा अशा सर्व हे या ठिकाणी काम झालेलं आहे वेगळ्या पद्धतीने आणि त्यामुळे आम्ही पूर्ण ते भिक्खू संघ आम्ही खूप प्रतिकार करायचा प्रयत्न केला. आम्ही काय करू शकलो नाही आणि सर्व आम्ही आता इथे जरा मनस्ताप आणि दुःखी वातावरणामध्ये आहे सध्या तरी. पण आपण जरा लक्ष दिलं. हो सर, धन्यवाद. अन्नासाठी उपोषणाचा करू नकोस कावा. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. सगळ्यात महत्वाचं जे आहे इथे मुद्दा तो आहे अन्याय आणि न्याय. इथे पूर्णपणे अन्याय झालेला. अन्याय या प्रकारे झालेला आहे की कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारच्या यांच्या NOCs आणि परवानगी न घेता इथे हे काम सुरू करण्यात आले. गौतम बुद्धांच्या मूर्त्या इकडनं काढण्यात आल्या. भीमा कोरेगावचा जो स्तंभ होता तो तोडण्यात आला. इथे बरेच ज्या गोष्टी ज्या आहेत ते पूर्णपणे अन्यायकारकच झालेल्या आहेत. बाकायदा कोर्टाने यांना इथे लीगल राईट्स दिलेले डिपेंड करण्यासाठी ते सुद्धा त्यांनी गृहीत धरलं नाही इथल्या प्रशासनाने आणि सरळ सरळ हाईगिरी आणि गुंडेगिरी करून इथे हे लोकांनी ही कारवाई करण्यात आली. रणनीती अशी आहे, 5 तारखेला इथे सर्वपक्षीय मीटिंग आहे, सगळ्या चळवळीतल्या लोकांची इथे मीटिंग आहे. 5 तारखेला इथे ठरवलं जाणार आहे इथे एक मोठा जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहे. शासनाला इकडे प्रश्न विचारले जाणार आहे की तुम्ही काय इकडे काय विकत घेतलाय का आदेश, का तुमच्या बापाचा राज्य इथं आलाय? अरे आमच्या बापानी कायदा इथे लिहिलाय आणि तुम्ही कोण? एवढा तुम्हाला खुर्चीचा माज आलाय का? यांचा माज उतरवला जाणार आहे. येत्या 5 तारखेला ठरवलं जाईल आणि जन आक्रोश मोर्चा एक काढला जाणार आहे. आणि हे जे बसलेले आहेत ना खुर्चीवर, इथले अधिकारी, इथला आयुक्त, यांना प्रश्न विचारला जाणार आहे की एवढा माज कशाला आणि कुणाच्या ताकदीवर तुम्ही दाखवताय? बाळासाहेबांचं इथे विशेष लक्ष असणार आहे. बाळासाहेबांनी इथे एक विशेष लीगल टीम इकडे पाठवलेली आहे. इथे कायदेशीर प्रक्रियामध्ये बाळासाहेबांची लीगल टीम हायकोर्टामध्ये याच्यामध्ये फाईट करणार आहे. आणि येत्या काळामध्ये जे रस्त्यावरचं आंदोलन आणि जी ताकद वंचितची आम्ही इथे दाखवून देऊ आणि इथल्या प्रशासनाला आणि जे माचखोर इथले जे अधिकारी बसलेले आहेत यांना बरोबर ह्यांची जागा दाखवून देणार आहे. आणि हे जे काम इथे बेकायदेशीर हे लोकांनी चालू केले हे काम थांबवल्याशिवाय आम्ही राहणार. येत्या 5 तारखेला मी असं आवाहन करतो की जेवढे आपले आंबेडकरी चळवळीतले जेवढे पक्ष आहेत, आंबेडकरी समाज आहे, या बैठकीला हजर होतो. पुढची रणनीती या 5 तारखेला सुचवणार, म्हणजे सगळेजण सोबत बसून ठरवणार आहे की कसं आपण इथली पुढची रणनीती आखणार आहे. तर येत्या 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सगळ्यांनी याच्यामध्ये उपस्थित राहावे हे मी सगळ्यांना आवाहन करतो.